नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील सर्वात गौरवशाली आणि ऐतिहासिक किल्ला रायगड किल्ल्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी होता आणि त्यांच्या राज्याभिषेकाचे पवित्र ठिकाण आहे. रायगड किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात महाड शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेत स्थित आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजेच 2700 फूट उंचीवर आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे 1200 एकर इतके विशाल आहे. तीन बाजूंनी खोल दऱ्यांनी वेढलेला असल्याने हा किल्ला अत्यंत अभेद्य होता. या किल्ल्याचे मूळ नाव रायरी होते. पूर्वी जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यात होता. इ. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव रायगड ठेवले, म्हणजे राजाचा किल्ला. मुख्य वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात नूतनीकरण आणि बांधकाम केले गेले. 6 जून 1674 रोजी येथेच शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. त्यांना छत्रपती ही पदवी मिळाली आणि रायगड हिंदवी स्वराज्याची राजधानी झाली. शिवाजी महाराज 1680 पर्यंत येथून राज्य करत होते. त्यांचा मृत्यूही येथेच झाला. नंतर संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांचाही राज्याभिषेक येथे झाला. किल्ल्यावरील प्रमुख वास्तूमध्ये महादरवाजा हा मुख्य प्रवेशद्वार आहे. दोन्ही बाजूला उंच बुरुज आहेत. नागारखाना दरवाजा आणि राज सदर येथे सिंहासनाची प्रतिकृती आहे. राणीवासा, जगदीश्वर मंदिर, गंगासागर तलाव, तकमक टोक आणि शिवाजी महाराजांची समाधी ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी पाचड गावातून 1737 पायऱ्या चढाव्या लागतात. रोपवे सुद्धा उपलब्ध आहे, ज्यामुळे 4 मिनिटांत वर पोहोचता येते. मुंबईपासून सुमारे 170 किलोमीटर आणि पुण्यापासून 130 किलोमीटर दूर आहे. ब्रिटिशांनी या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हटले होते. 1818 मध्ये ब्रिटिशांनी तोफगोळ्यांनी नष्ट केला. आज हा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे संरक्षित स्मारक आहे. रायगड किल्ला केवळ एक किल्ला नसून मराठा साम्राज्याच्या स्वाभिमानाचे, रणनीतीचे आणि शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.